आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील विरकरवाडी म्हसवड येथील माणगंगा नदीकाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर म्हसवड पोलिसांनी धाड टाकून 29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। म्हसवड पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक 170/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 क ड आणि ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 जून 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास विरकरवाडी गावच्या हद्दीत विरकरवाडी मठाच्या पाठीमागील माणगंगा नदीकाठी छापा टाकण्यात आला। यावेळी आरोपी आबा श्रीरंग बोडरे वय 65 राहणार विरकरवाडी तालुका माण हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू तयार करत असल्याचे निदर्शनास आले। कारवाई दरम्यान सुमारे 20 लिटर काढीव हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे सुमारे 1400 लिटर आंबट गुळचट वासाचे रसायन, लोखंडी बॅरल, प्लास्टिक कॅन तसेच इतर साहित्य असा एकूण 29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। रासायनिक विश्लेषणासाठी सीए नमुनेही घेण्यात आले आहेत। या कारवाईबाबत पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ हरिबा शिरकुळे यांनी फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पुढील तपास पदवीधर पोलीस अंमलदार वाघमोडे हे करीत आहेत। म्हसवड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीर हातभट्टी दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा अवैध धंद्यांविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।